सो ॲक्च्युली ज्या महिला आहेत त्या 40शी नंतरच जागृत होतात जास्त. हां. कारण त्यावेळेला त्यांना कसं आहे, की थोडंसं मेजर कारण काय आहे, की थोडी मुलं पण मोठी झालेली असतात त्यांची. त्याच्यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळायला सुरुवात होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला मग ते स्वतःला आरशात निरखून बघायला लागतात आणि मग त्यांच्यापेक्षा पण बाकीची लोकं बघायला लागतात आणि मग बाकीचे जेव्हा त्यांना सांगतात, "अरे, तुझं असं इकडे खड्डा का दिसतोय? अरे, तुझ्या असे बापरे! केवढ्या लाईन्स आल्यात. हं. तुला असा डाग का पडलाय?" सो या जेव्हा बाकीच्यांकडून आपल्या इकडे काय आहे, की सोशल प्रेशर खूप जास्त आहे आपल्या इकडे. सो जेव्हा बाकीचे बोलतात तेव्हा मग ते स्वतःला बघायला लागतात. आता कसं आहे 40 एखादी महिला जिनी एवढ्या वर्षात कधी काही स्वतःच्या स्किनची काळजीच घेतली नाही आणि 40शी नंतर अचानक तिला काही म्हणजे ऑलरेडी डॅमेज झाली आहे स्किन आणि मग ती आली, मग तिला तेवढा वेळ द्यावा लागणार आहे, की तुमचं व्यवस्थित होण्यासाठी. सगळ्यात पहिले जसं मी नेहमी सांगते, की तुमची डॉक्टरकडे येण्याच्या पण आधीची पहिली स्टेप ही तुमच्या घरातनं असली पाहिजे, की तुम्ही तुमच्या स्किनची काळजी पहिल्यापासून करायला पाहिजे. ऑफकोर्स स्किनमध्ये जर काही इश्यू असेल, जर काही इश्यू नसेल ना, तरीसुद्धा प्रत्येक 30च्या नंतर प्रत्येक बायकांनी हे डॉक्टर कन्सल्टेशन घेतलंच पाहिजे. कारण प्रत्येक स्किन ही वेगळी असते.